अलिबाग तालुक्यातील वर्सोली येथील वाईब हॉटेलमध्ये मोबाईल चार्जिंगच्या बहाण्याने एका महिलेला 15,000 रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे। ही घटना दिनांक 25 जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे। वाईब हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका परप्रांतीय कर्मचाऱ्याने मोबाईल चार्जिंगच्या बहाण्याने महिलेचा मोबाईल हातात घेतला। त्यानंतर त्याने त्याच्या मित्राच्या खात्यात 15,000 रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले। काही वेळातच खात्यातील रक्कम गायब झाल्याचे लक्षात येताच संबंधित महिलेने मनसेचे अलिबाग तालुका अध्यक्ष सिद्धू म्हात्रे यांच्याशी संपर्क साधला। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सिद्धू म्हात्रे यांनी हॉटेलमध्ये चौकशी केली। चौकशीत हॉटेल व्यवस्थापनाने कोणतीही पार्श्वभूमी तपासणी किंवा पुरावे न घेता संबंधित कर्मचाऱ्याला कामावर ठेवले असल्याचे समोर आले। या प्रकारामुळे हॉटेलसारख्या सार्वजनिक ठिकाणी सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। मनसेच्या ठाम भूमिकेनंतर संबंधित कर्मचाऱ्याकडून संपूर्ण 15,000 रुपयांची रक्कम महिलेच्या खात्यात परत मिळवून देण्यात आली। या घटनेमुळे हॉटेल व इतर आस्थापनांनी कर्मचारी नेमणुकीवेळी आवश्यक तपासणी व सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करणे किती गरजेचे आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे। वादळवारा लाईव्हसाठी धनंजय कवठेकर, अलिबाग। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।